नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कुंभ राशींच्या व्यक्तींना डिसेंबर 2024 या महिन्यासाठी आता मी मार्गदर्शन करणार आहे. कुंभ राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये चित्रविचित्र अनुभव येतील असं दिसून येत आहे. कारण काही अनपेक्षित घटना घडणे किंवा अनपेक्षित फलं मिळणे, विचित्र ग्रहसंगतीच्या योगाने असे वेगवेगळे अनुभव कुंभ राशींच्या व्यक्तींना या महिन्यात दिसून येत आहे. कुंभ राशींच्या व्यक्तींनी या महिन्यात कोणाच्याही भांडणात पडणे टाळावे. म्हणजे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करणे किंवा स्वतः भांडण उकरून काढणे किंवा दोघांच्या भांडणात आपण मध्यस्थी करणे असे प्रसंग त्यांनी टाळावेत. त्यामध्ये त्यांची बदनामी होईल आणि त्यांच्यावर खापर फोडलं जाईल. तर कुंभ राशींच्या व्यक्तींनी ही गोष्ट विशेष करून लक्षात घ्यावी की कोणत्याही प्रकारची मध्यस्थी आपण भांडण तंटा सोडवायला जाऊ नये. तो तुम्हाला त्रासदायक होईल. विशेषतः पूर्वार्धामध्ये याचे प्रत्यय तुम्हाला येतील आणि त्यामुळे काय होईल तर अनावश्यक टेन्शन किंवा बोलावलेलं संकट, आमंत्रण दिलेलं संकट तुम्ही ओढवून घ्याल असं दिसून येतंय. भांडणारे व्यक्ती एकत्र होतील आणि तुमच्यावर काहीतरी बालंटी येईल. अशा गोष्टी घडतील. त्यामुळे मध्यस्थी करणे किंवा आपण कोणाला तरी काहीतरी सल्ला देऊन समेट करण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी तुम्ही अवश्य टाळाव्यात. कोणाच्या भानगडीत पडू नये असा सल्ला मी या ठिकाणी कुंभ राशींच्या व्यक्तींना देत आहे. तो त्यांनी नीट पाळावा. आरोग्याच्या बाबतीत जर विचार केला तर अतिविचार जे आहेत त्या अतिविचारांनी तुम्हाला झोप लागण्याचं प्रमाण या महिन्यात कमी होईल. झोपल्यावर सुद्धा सारखे विचार येऊन झोप उशिरा लागणे किंवा मध्येच जाग आली तर पुन्हा काहीतरी नवीन गोष्टींवर विचार करून झोप परत लागणार नाही. असं थोडं मानसिक स्वास्थ्य तुमचं या महिन्यात बिघडलेलं राहील असं या महिन्यात दिसून येतं. तर या गोष्टी आपल्याला जर अगोदर माहिती असतील तर सोपं आहे. त्या टाळण्याचा प्रयत्न करा किंवा या गोष्टी तुमच्यावर कंट्रोल करतील असे दिवस तुम्ही येऊ देऊ नका. याबद्दल तुम्ही जागरूक राहा असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईल. म्हणजे प्रकृती तुमची चांगली राहील. ज्या व्यक्ती उद्योगधंदा करणाऱ्या आहेत किंवा आपल्यासाठी स्वतःसाठी काही नवीन प्रयोग करणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांनी या महिन्यामध्ये प्रयोगशील राहायला हरकत नाही. आपल्या प्रयोगातून यश मिळेल की नाही हा जरी दूरचा भाग असला तरी त्याचा अनुभव तुम्हाला नक्की घेता येईल आणि तो अनुभव तुमच्यासाठी चांगला असेल असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. प्रयोगशील राहा आणि नवीन प्रयोग करा आणि त्यातून चांगलं जे काही आहे ते तुम्ही आत्मसात करा. वरिष्ठांची मर्जी नोकरदार व्यक्तींवर राहील आणि वरिष्ठ तुमच्यावर प्रसन्न राहतील असं या ठिकाणी दिसून येत आहे. तुमचे प्रयत्न, तुमचे आयडियाज जर आर्थिक बळ तुम्हाला बँकेकडून मिळालं किंवा अन्य कोणी फायनान्सरकडून जर फायनान्स मिळाला तर तुम्ही हे अवश्य करावं. नवीन प्रयोग अवश्य करावेत असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत, जी कुंभ राशींची आहेत, त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेवर, स्मरणशक्तीवर जास्त जोर द्यावा. कारण स्मरणशक्ती जी आहे तिला थोडंसं आपल्या चेतना द्यावी लागते. जर मेंदू घासलाच नाही तर त्यातून काही चांगलं बाहेर पडणार नाही. म्हणून स्मरणशक्तीवर जोर द्या, तेव्हा तुम्हाला याचं फळ मिळेल. मंदबुद्धीसारखे किंवा बुद्धी आपण घाण टाकली असं होऊ देऊ नका. ते तुम्हाला घातक आहे. तर याचा अवलंब करा आणि याचा अनुभव घ्या. कौटुंबिक बाबतीत जर म्हणाल तर सगळ्यांचा तुम्हाला सपोर्ट या महिन्यात कुटुंबातील व्यक्तींचा राहील असं दिसत नाही. पण विरोध तरी राहणार नाही एवढं तुमच्यासाठी पुरेसं आहे. विरोध राहिला नाही मग सपोर्ट जरी नाही मिळाला तरी चालेल. तुम्ही ज्या गोष्टी ठरवल्यात त्या ज्येष्ठांच्या कानावर घाला. काय ठरवलंय ते कानावर घाला आणि त्या गोष्टी तुम्ही निर्धोकपणे करत जा. अनावश्यक प्रवास या महिन्यात मात्र तुम्ही टाळावा. जो आवश्यक आहे, काही कुटुंबाला घेऊन सहलीला जायचं आहे, काही कार्य आणि प्रसंगामध्ये तुम्हाला
घराची वास्तुशांत वगैरे असं करण्याचा योग आहे, तर त्यासाठी उपलब्ध तुम्हाला व्हायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही अवश्य जा. पण अनावश्यक प्रवास जो आहे तो तुम्ही या महिन्यात टाळावा. जे पुढे करून चालणार आहे ते पुढे करा. अनावश्यक या ठिकाणी उगाच उकरून काही नवीन प्रवास काढू नका. त्यामध्ये उगाच तुमचे पैसे नाहक खर्च होतील असं या ठिकाणी दिसतंय. उत्पन्न जरी ते मिळालं तरी ते सुद्धा जर विचारपूर्वक खर्च केले नाही तर काय होतं, शेवटी आपल्याला असं कळतं की आपला काही खर्च जो आहे तो उगाचच झाला. मग दुःख करायची पाळी येते. तर हे दुःख नंतर करून काय फायदा, खर्च व्हायचा तो होऊन गेलेला आहे. तर अशा काही गोष्टी, नको असलेल्या गोष्टी तुम्ही उगाचच घरात आणून ठेवाल असं मला या ठिकाणी दिसतंय. आवडलं, घेतलं, खरेदी केलं, घरी आणलं, ठेवलं, वापरलं पण नाही असं होऊ शकतं. म्हणून खर्च करण्यापूर्वी विचार करा आणि खरोखर आवश्यक असतील तरच त्या गोष्टींचा तुम्ही लाभ घ्या किंवा घरात आणून ठेवा. घरातील आपले जोडीदार आणि अन्य ज्या व्यक्ती आहेत, आपली मुलं जी आहेत, त्यांचा तुम्हाला साथ या महिन्यात राहील. त्यांच्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल आणि त्यांची काही प्रॉमिसेस तुम्ही केलेली या महिन्यात हट्टांनी ते पूर्ण करून घेतील. म्हणजे मुलांकडे आणि आपल्या जोडीदाराकडे दुर्लक्ष करून तुम्हाला चालणार नाही असं ग्रहमान या महिन्यात दिसून येत आहे. या महिन्यामध्ये पूर्वार्धामध्ये तुमचा जो विचित्र कालावधी आहे त्यासाठी तुम्ही मुद्दाम या महिनाभर, संपूर्ण महिनाभर शिवमहिम्न स्तोत्र किंवा शिवकवच याचं रोज एकदा वाचन करा. हे जर तुम्ही केलं तर बरीचशी संकट आली कधी आणि गेली कधी तुम्हाला कळणार नाही. म्हणून शिवकवच किंवा महिम्न स्तोत्र हे वाचन या महिन्यात कुंभ राशींच्या व्यक्तींनी अवश्य करावं हा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. हे होतं कुंभ राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.